हॅलो फ्रेंड्स, मी आहे मोनिका आणि तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मोनिका झोन किचन मध्ये। फ्रेंड्स, आज आपण पनीरची रेसिपी बघणार आहोत। घरच्या घरी ताजं पनीर कसं बनवायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। फक्त 2 पदार्थांचा वापर करून आपण हे पनीर आज बनवायचे आहे। त्याचबरोबर आपण जे मार्केटमधून पनीर आणतो त्याच्यापेक्षा खूप कमी रेटमध्ये आपण हे घरी पनीर बनवू शकतो। तर खूप लेडीजच्या अशा तक्रारी असतात की आम्ही घरी पनीर बनवतो पण त्याचे प्रॉपर असे क्यूब्स नाही पडत किंवा ते पनीर जेव्हा आम्ही ग्रेव्हीमध्ये घालतो तेव्हा ते ग्रेव्हीमध्ये सुटलं जातं। तर हे कशामुळे होतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याचबरोबर पनीर बनवताना खूप सारे टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे। सो आतापर्यंत मी जेवढा काही पनीरच्या रेसिपीज दाखवल्या असतील, फॉर एक्झाम्पल पनीर चीज पॉकेट पराठा असेल किंवा शाही मटर पनीर असेल किंवा आपली परवाचीच रेसिपी पनीर भुर्जी बाउल असेल, या सर्व रेसिपीज मध्ये मी घरगुती पनीर वापरलेलं आहे। आय ॲग्री की घरचं पनीर बनवताना हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, पण जर काही आपल्याला थोडंसं चांगलं खायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ काढावाच लागेल। सो जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली कृतीकडे वळूया। सो लेट्स गेट स्टार्टेड। पनीर बनवताना पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे पनीर बनवण्यासाठी आपण जे दूध वापरणार आहोत तर ते आपल्याला फुल क्रीम म्हशीचे दूध घ्यायचे आहे। तर इथे मी 1 लिटर चितळ्यांचे फुल क्रीम म्हशीचे दूध घेतलेले आहे। त्याचबरोबर हे दूध आपल्याला फ्रीज मधले घ्यायचे नाहीये, तर रूम टेम्परेचरचे आपल्याला हे दूध वापरायचे आहे। पनीर बनवण्यासाठी गाईच्या दुधाचा वापर अजिबात करायचा नाहीये, कारण गाईच्या दुधामध्ये फॅट्सचे प्रमाण खूप कमी असते। त्याच कंपेअर मध्ये म्हशीच्या दुधामध्ये फॅट्सचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते व पनीरची क्वांटिटी सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात भेटते। पनीर बनवताना दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे व्हिनेगर किंवा सिरका। तर दूध फाडण्यासाठी आपण या व्हिनेगरचा वापर करणार आहोत। हे व्हिनेगर आपल्याला फ्रेश त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहे। बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिनेगर किंवा फ्लेवर्सचे व्हिनेगर आलेले आहेत। आपल्याला पनीर बनवण्यासाठी स्पेशली व्हाईट व्हिनेगरच वापरायचे आहे। व्हिनेगरच्या जागी तुम्ही लिंबूचा वापर सुद्धा करू शकता। दोघांचेही रिझल्ट बऱ्यापैकी सेमच आहेत। तर सर्वात प्रथम आपण पनीर बनवण्याकरता जे दूध घेतलेले होते ते दूध मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे व आपल्याला हे दूध मीडियम गॅसवरती छान असे उकळून घ्यायचे आहे। हे दूध उकळत असताना आपल्याला 1-2 मिनिटांनंतर याच्यातून सतत पळी ढवळायची आहे, जेणेकरून हे दूध खाली लागणार नाही। पनीर बनवण्यासाठी दूध आपले छान उकळत आहे। आता आली आपली टिप नंबर 3। ती म्हणजे आपण जे दूध फाडण्यासाठी व्हिनेगर वापरतो ते व्हिनेगर आपल्याला डायरेक्ट दुधामध्ये कधीच वापरायचे नसते। त्याच्यामुळे काय होते तर आपले पनीर आंबट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण व्हिनेगर हे खूप आंबट असते। तर यासाठी आपण इथे एका अर्धा ग्लास पाण्यामध्ये फक्त 2 चमचेच व्हिनेगरचे टाकणार आहोत। याच्यामुळे व्हिनेगरचा जो आंबटपणा किंवा त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन असते ते कमी होण्यास मदत होते व आपले पनीर सुद्धा आंबट होत नाही। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्ही व्हिनेगरऐवजी लिंबूचा रस वापरणार असाल तर लिंबूच्या रसामध्ये सुद्धा आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी घालून मगच ते आपल्याला वापरायचे आहे। साधारण 10 मिनिटांनंतर आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता इथे आपली टिप नंबर 4 आली, तर ती म्हणजे दूध उकळला लगेचच याच्यामध्ये व्हिनेगरचे पाणी घालायला गडबड करायची नाहीये। दूध उकळल्यानंतर गॅस बंद करून 1-2 मिनिटे त्याची आपल्याला वाफ जाऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचे आहे। साधारण 1-2 मिनिटांनंतर या दुधावरची वाफ गेलेली आहे। आता आपल्याला आपण जे व्हिनेगरचे पाणी केलेले होते ते पाणी आपल्याला या दुधामध्ये थोडे थोडे करत घालायचे आहे व कंटिन्युअसली आपल्याला हे ढवळत राहायचे आहे। अशा पद्धतीने जर तुमचे दूध चांगल्या क्वालिटीचे असेल तर व्हिनेगरचे प्रमाण थोडेसे तुम्ही वाढवले तरी चालेल। तर इथे माझे निम्म्यापेक्षा जास्त व्हिनेगरचे पाणी घालून झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपले दूध थोडेसे फाटायला चालू झालेले आहे। तुम्ही जर का ही प्रोसिजर फॉलो केला तर खूप छान असे पनीर तुमचे बनून तयार होईल। तर शेवटचे 4 ते 5 चमचे व्हिनेगरचे पाणी राहिलेले आहे।
एवढे करून सुद्धा तुमचे दूध जर फाटले नाही तर तुम्ही व्हिनेगरचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता। हे बघा, आता आपले इथे दूध व्यवस्थित फाटलेले आहे। आता आपल्याला हे जे पनीर तयार झालेले आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे। तर पनीर गाळण्यासाठी इथे मी एक भांडे घेतलेले आहे। या भांड्यावरती आपल्याला अशा प्रकारची जी चाळण असते ती ठेवायची आहे। आता या चाळणीवरती आपल्याला एक मलमलचे कापड घ्यायचे आहे। हे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आहे। या कापड्यावरती आपल्याला जे आपण पनीर तयार केलेले होते ते सर्व ओतून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण व्हिनेगरमध्ये जास्त पाणी घातल्यामुळे याच्यातला आंबटपणा कमी झालेला असतो। हे पनीर धुवायची काहीच गरज नाहीये। व आपल्याला ह्या कापडाची चारी टोके धरायची आहेत। अशा प्रकारे याची सर्व टोके धरून आपल्याला हे या पाण्यामध्ये डीप करायचे आहे। असे करण्याचे कारण म्हणजे हे जे पनीर आहे हे कपड्याला चिकटून राहत नाही व हे आपल्याला नंतर सहजपणे काढता येते। त्याचबरोबर याच्यातला थोडेसे आपल्याला एक्सेस जे पाणी आहे ते स्क्वीज करून काढायचे आहे। सर्व एक्सेस पाणी काढून झाल्यानंतर हे आपले पनीर तयार झालेले आहे। पण आपल्या पनीरच्या क्यूब्स बनवण्यासाठी हे पनीर आपल्याला साधारणपणे 2 तासासाठी सेट होण्याकरता ठेवून द्यायचे आहे। तर त्यासाठी मी एक इथे अशा प्रकारची प्लेट घेतलेली आहे। याच्या जागी तुम्ही चाळण सुद्धा वापरू शकता। तर या प्लेटीवरती हे जे पनीरची जी आपण पुरचुंडी घेतली होती ती घेणार आहोत। याच्यामध्ये अजून सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये पाणी असते, ते सुद्धा पाणी आपल्याला घालवायचे आहे। तर इथे मी अशा प्रकारे याला प्रेस करत करत याला एक थोडक्यात शेप द्यायचा आहे। याच्यामुळे पनीर असे छान वेल कंबाईन होते। व पुन्हा आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवून याच्यावरती कोणतीही एखादी जड वस्तू ठेवायची आहे। इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे व ही अरेंजमेंट आपल्याला 1-2 तासासाठी करायची आहे। साधारणपणे 1-2 तासानंतर हे पनीर आपले व्यवस्थित सेट झालेले आहे। यातले जे एक्सेस पाणी असते ते सर्व पाणी निघून गेलेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मार्केटपेक्षा खूप छान असे आपले हे घरचे पनीर तयार झालेले आहे। त्याचबरोबर हे पनीर या कापडाला अजिबात चिकटलेले नाहीये। आता हे पनीर मी एका प्लेटवरती ठेवते व तुम्हाला मी हे पनीर क्यूब्स मध्ये कट करून दाखवते। आता मी तुम्हाला हे पनीर कट करून दाखवते। तर खूप छान आणि स्मूथली हे पनीर कट होते। वाव, खूप मस्त असे पनीर तयार झालेले आहे। आता आपण याचे क्यूब्स पाडूया। हे पनीर तुम्ही साधारणपणे 2 ते 3 दिवस फ्रीज मध्ये एका वाटीत पाणी घालून त्यामध्ये ठेवू शकता, व्यवस्थित राहते हे। आता मी तुम्हाला यातला एक क्यूब दाखवते। आहे ना, मार्केटपेक्षा खूप छान आणि ताजा असं हे पनीर घरी तयार झालेलं आहे। हे पनीर तुम्ही नक्की करून बघा। अशा प्रकारे आपले मार्केटपेक्षा खूप कमी दरामध्ये हे पनीर बनवून तयार झालेले आहे। सरासरी याला 60 ते 65 रुपयांमध्ये 1 लिटर दुधापासून आपल्याला 250 ग्रॅम पनीर मिळते। तर हे पनीर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार दुधाचे प्रमाण वाढवू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। त्याचबरोबर माझं चॅनल मोनिकाज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।